तर काल होती महाशिवरात्री आणि आम्ही गेलो होतो वेणेश्वर मंदिरात। शंकराचे देवस्थान असल्यामुळे येथे महाशिवरात्रीला फार मोठ्या प्रमाणावर यात्रा भरते। गुहागर तालुक्यातील वेणेश्वर गावात हे वेणेश्वराचे सुंदर मंदिर आहे। मंदिराच्या मागेच समुद्र किनारा देखील आहे। दरवर्षी महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव होतो। यावर्षी देखील भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली। हे मंदिर आणि आजूबाजूचा परिसर देखील अतिशय सुंदर आहे। महाशिवरात्रीला येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते, पण इतर वेळी इथे शांतता पाहायला मिळते। अत्यंत शांत आणि निसर्गरम्य असे हे मंदिर आहे। मंदिरातील मुख्य गाभाऱ्यातील ही शिवलिंग आहे। श्रीहर्ष आणि त्रिशिकाने देखील येथे देवाला नमस्कार केला। मंदिराच्या दारातच हा सुंदर नंदी आहे। आणि तो श्लोक असा आहे, मंदिराच्या बाहेर या सुंदर दीपमाळा आपल्याला पाहायला मिळतात। आणि या मंत्राचं शेजारीच हे कालभैरवाचे मंदिर देखील आहे। शास्त्र विसरलात का?
मंदिरात या ग्रामदेवतांच्या मूर्त्या देखील आहेत. दरवर्षी महाशिवरात्रीला येथे कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. आणि पुन्हा भगवान शिवाने त्या ओंकार स्वरूपी असणाऱ्या महागणपतीचं स्मरण केलं, ध्यान केलं. आणि ते ठिकाण म्हणजे रांजणचा गणपती आहे, रांजणगावचा गणपती. आमचे अष्टविनायक जे गणपती आहेत ना, त्या अष्टविनायकाच्या प्रत्येक गणपतीचा इतिहास आहे. भगवान शिवानं रांजणगावचा जो गणपती आहे अष्टविनायकापैकी, त्या रांजणगावच्या गणपतीच्या स्थानी तिथे त्या ध्यानधारणा केली, अनुष्ठान केलं. मग महागणपती प्रसन्न झाला आणि मग त्या त्रिपुरासुराचा वध केला, असा तो प्रसंग आहे. थोडक्यामध्ये देवदेवतेना सुद्धा अधिकार दिलेला आहे. मंदिराशेजारी हे महाविष्णूचे मंदिर देखील आहे. तसेच हे गणपती मंदिर देखील आहे. हे मंदिर देखील खूपच सुंदर आणि आकर्षक आहे. मंदिरासभोवती अनेक नारळाची झाडे आहेत. तर हा बायांचा मांड आहे. ₹100